गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कशा आहात सर्व? सो आता आपण चाललेलो आहोत कुठे माहिती आहे का? शिर्डीला. सो आता बघा सकाळचे मी 4 वाजलेत आणि मी उठले, म्हणजे आम्ही झोपलोच रात्री 12 वाजता आणि उठलो आता माहिती आहे का किती 3 वाजता येऊन उठवलं मला. तर वाजतपर्यंत 3:30 झाले आणि अर्ध्या तासात मी तयारी केली. आता तुम्ही बघू शकता मी रेडी झाले आणि मी तुम्हाला टायमिंग पण दाखवते आणि या दोघांची पण तयारी होते. मला तयारी करायला लावली आणि ही अजून चहा पिते आहे आणि ते काका खाली येऊन उभे आहे ट्रॅक्सवाले. हां न झोपलेला माणूस. आणि आमच्यानं म्हणजे शर्यत लागले कसं मी ब्लॉग काढणार आहे ना, म्हणून मला हा बोलतो की बॅग तू पकडायची म्हणजे आपण चिट्टा उडवूयात म्हणून. तर बघू आता कसं कोण बॅग पकडते समजेल. चला भेटू आता आपण डायरेक्ट गाडीमध्ये. आईच बघा आपली म्हणजे निघालेली आहे. बघू शकता पूर्ण अंधार आहे, दुसरं काय नाही आहे. काही 4-4:30 झालेत ना? 4:30 झाले. हां बघा आपण आता पोचलेलो. तुम्ही इंडिकेटरमध्ये चेक करू शकता 5 वाजलेत. प्लीज आपली ट्रेन आलेली आहे बरोबर, म्हणजे 5 वाजता पोचलो आम्ही. आणि मला ना पवित्र रिश्ता सीन आठवते, म्हणजे सकाळी उठायचं आणि ट्रेन पकडायची, अशी खालीच लोकल असणार. भाई किती गर्दी आहे 5 वाजता पण. ये है मुंबई. विलंब टाळण्यासाठी आपली तिकिटे अथवा पासेस तपासणीसाठी तयार ठेवावी. मध्य रेल्वेचा गेट आणि स्टेशन हे काय ए महिमा. वंदे मातरम आम्हाला आल्या त्यांनी चाय दिला, नाश्ता दिला आणि आम्हाला सर्व म्हणजे सर्व केलं. त्यामुळे मला कॅमेरा ओपन करायला भेटला बिकॉज इथे सगळे जणांचे मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं बोलायला. सो आता तुम्ही बघू शकता ह्या साईडला बघा बसलेला आहे रे. सो आता आपण भेटूया डायरेक्ट शिर्डीला. लाखो भक्तांचा विश्वास आहे की साईबाबा आजही आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देतात. येथे येणाऱ्या प्रत्येकाला मनशांती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. शिर्डी हे फक्त मंदिर नाही तर श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचा संदेश देणारा एक पवित्र स्थान आहे. इथे आपल्या मनावरती एक वेगळीच शांतता मिळते. जर तुम्ही अजूनही शिर्डीला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी नक्की या. साईबाबा तरुण वयातच शिर्डीत आले. सुरुवातीला ते गावातील निमाच्या झाडाखाली ध्यान करत असत. त्यानंतर त्यांनी द्वारिकामाई मशिदीत वास्तव्य केलं. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, प्रेम, सेवाभाव आणि याचा संदेश दिला. श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा सर्वात मोठा संदेश होता. शिर्डीला आणि आम्ही बघितलं थोडंफार, दर्शन नाही घेतलं बिकॉज आम्ही दर्शन होते सकाळी घेणार आहोत. आणि आता ना आम्ही जेवायला आलो इथे रेस्टॉरंटमध्ये. दुपारी पण आम्ही इथेच म्हणजे खायला आलेलो. तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि इथे ना मला एक गोष्ट माहिती पडली, ती काय म्हणजे सांगू का तुम्हाला. मी इकडे काय बघितलं माहिती का, सगळीकडे शिर्डीमध्ये साईबाबाच्या नावाने सगळे म्हणजे साई काय साई मेडिकल, साई मेडिकल, साईराम शॉप आणि खूप म्हणजे मी तुम्हाला ना दाखवेन आता. म्हणजे एवढं म्हणजे भारी वाटतंय ना की पूर्ण साईनगरीमध्ये आलेलं सारखं वाटतं. आणि आता ना आरती होते, तुम्ही आवाज पण ऐकू शकताय. तर तो दरवाजा आहे ना, म्हणजे तिकडचा जो जाण्याचा एंट्री गेट जो आहे ना, तो मगाशी ओपन होता आणि आता ना बंद झाला आहे. सो आम्ही मग उलटं फिरून पूर्ण मग इकडे आलो. शिर्डीमधील साई समाधी मंदिर हे मुख्य आकर्षण आहे. याच ठिकाणी साईबाबांची समाधी आहे आणि दररोज हजारो भक्त इथे येण्यासाठी लाईनीत लागतात. मंदिरात येऊन साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता आणि समाधान मिळतं.
शिर्डीमध्ये समाधी मंदिराबरोबरच द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आणि लेंडीबाग अशी अनेक पवित्र ठिकाणं आहेत, ज्याचा साईबाबाच्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. साईबाबांनी कोणताही भेदभाव न करता सर्व धर्माचा आदर करण्याचा आणि माणुसकीचा एकमेकाशी वागण्याचा संदेश दिला आहे. म्हणूनच आज देश विदेशातून लाखो भक्त शिर्डीला दर्शन घ्यायला येतात. शिर्डीला दर्शन घेणं आणि शिर्डीला येणं माझ्यासाठी खूप सुंदर आणि मनाला शांती देणारा अनुभव आहे. ओम साईराम. शिर्डीमध्ये दररोज काकड आरती, मध्यान्ह आरती, धूप आरती, शेज आरती अशा विविध आरत्या होतात. या आरत्यामध्ये सहभागी होण्यासाठी भक्तामध्ये खूप श्रद्धा असते. साईबाबांनी नेहमी सांगितले की सर्व धर्म एक आहेत आणि माणुसकी हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणूनच शिर्डीला येणारा प्रत्येक भक्त जातपात किंवा धर्माचा भेद न करता साईबाबाच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करतो. शिर्डीला आल्यानंतर साईबाबाचं दर्शन घेणं, द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आणि लेंडीबाग यासारख्या पवित्र ठिकाणांना भेट देणं खरोखरच एक सुंदर अनुभव आहे. माझ्यासाठीही शिर्डीचा हा प्रवास खूप खास आणि मनाला शांती देणारा आहे. साईबाबाच्या चरणी आल्यानंतर मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि समाधान जाणवलं. श्रद्धा ठेव, सबुरी ठेवा आणि साईबाबावर विश्वास ठेवा. ओम साईराम. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.